कळंब नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत अर्जांच्या छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली असून राजकीय वातावरणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. छाननीअंती नगराध्यक्ष पदासाठी 9 तर नगरसेवक पदासाठी 88 अर्ज वैध ठरले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट स्थानिक पातळीवर एकत्र आल्याने कळंबमध्ये महायुती, महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीची आघाडी अशी तिरंगी लढत रंगणार आहे. छाननीची आकडेवारी. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जांच्या छाननीमध्ये एकूण 66 अर्ज बाद ठरवण्यात आले आहेत. छाननीनंतर नगराध्यक्ष पदासाठी 9 आणि नगरसेवक पदासाठी 88 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. आता 21 नोव्हेंबर ही अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत असून त्यानंतरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. प्रमुख उमेदवार. नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. यात खालील नावांचा समावेश आहे. महायुती कापसे राणी उर्फ सुनंदा शिवाजी, राष्ट्रवादी आघाडी भवर मीनाक्षी श्रीधर, महाविकास आघाडी मुंदडा रश्मी संजय, काँग्रेस सपाटे ज्योती प्रकाश. अपक्ष उमेदवार खान अमरीन जावेद, गोरे कविता निवृत्ती, चोंदे मीराबाई भागवत, बनसोडे मनीषा सतपाल, शेख शहनाज अनीस. राजकीय समीकरणे बदलली. कळंबच्या निवडणुकीत राज्याच्या राजकारणापेक्षा वेगळी समीकरणे जुळून आली आहेत. महायुती शिवसेना शिंदे गट आणि भाजप, महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस. तिसरी आघाडी म्हणजे सर्वात मोठा धक्का म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी गट, शरद पवार गट आणि अजित पवार गट यांनी स्थानिक पातळीवर एकत्र येत तिसऱ्या आघाडीचा पर्याय उभा केला आहे. जिल्ह्याचे लक्ष लढतीकडे. दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आल्याने महायुती आणि महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. यामुळे कळंबच्या मतदारांना यंदा अत्यंत चुरशीचा आणि तिरंगी सामना अनुभवायला मिळणार आहे. अर्ज माघारीच्या दिवशी कोण माघार घेणार आणि कोण रिंगणात राहणार यावरच विजयाचे गणित अवलंबून असेल. मात्र या नाट्यमय घडामोडींमुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता कळंब नगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. ब्युरो रिपोर्ट MD लाईव्ह मराठी कळंब.